अधिक मासात ही कामे करू नयेत, नाहीतर भयंकर परिणाम भोगावे लागतील. पापातून मुक्ती देणाऱ्या गोष्टी. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे आपल्या या आध्यात्मिक चॅनलमध्ये स्वागत आहे. मैत्रिणींनो, अधिक मास म्हणजे फक्त एक अतिरिक्त महिना नाही, तर तो परमेश्वराने दिलेला एक सुवर्ण काळ आहे, ज्यामध्ये पुण्य केलेले अनेक पटीने फळ देते आणि आपण केलेली चूक खूप लवकर परिणाम देते. आयुष्यभर त्याचा परिणाम देऊ शकते. असं म्हटलं जातं की या महिन्यामध्ये केलेली काही चुकीची कामे माणसाच्या भाग्यावर परिणाम करतात. घरामध्ये कलह वाढतो, पैसा टिकत नाही, मन अस्वस्थ राहते आणि सतत अडथळे निर्माण होतात. पण घाबरू नका, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात कोणती कामे चुकूनही करू नयेत आणि कोणत्या गोष्टी केल्याने आपल्याला पापातून मुक्ती मिळू शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे, जो तुम्ही केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख शांती मिळेल. चला तर मग श्री हरीचं नाम घेऊन सुरुवात करूया. श्री विष्णवे नमः. अधिक मास म्हणजे काय? मैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. हा महिना साधारणपणे 3 वर्षांनी एकदा येतो आणि या महिन्यालाच पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. पुराणांमध्ये सांगितलं आहे की जेव्हा सर्व महिन्यांनी या महिन्याला नाकारलं, तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचं नाव दिलं आणि म्हटलं, जो भक्त या महिन्यात भक्ती करेल त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील. म्हणूनच या महिन्यात उपवास, जप, दान, सेवा आणि चांगल्या विचारांना खूप महत्त्व आहे. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या या महिन्यामध्ये टाळल्या पाहिजेत. आता आपण त्या एक एक करून जाणून घेऊयात कोणकोणत्या आहेत. पहिलं म्हणजे कोणाचं मन दुखावू नका. मैत्रिणींनो, अधिक मासात सर्वात मोठं पाप कोणतं असेल तर ते म्हणजे दुसऱ्याचं मन दुखावणं. कडू बोलणं, अपमान करणं, घरात भांडणं करणं, आई-वडिलांना उलट उत्तर देणं, हे सर्व या महिन्यात खूपच अशुभ मानलं जातं. कारण या महिन्यात प्रत्येक शब्दाचं पुण्य आणि पाप वाढून मिळतं. जर तुम्ही कोणाला दुखावलं तर त्याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधावर होऊ शकतो. घरात सतत वाद होऊ शकतात, मन शांत राहत नाही. म्हणूनच शक्य तितके तुम्ही प्रेमाने बोला. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणाचं मन दुखावलं असेल तर त्यांना लगेच माफी मागा. दुसरं म्हणजे खोटं बोलू नका. मित्रांनो, खोटं बोलणं हे नेहमीच चुकीचं आहे, पण अधिक मासात याचं पाप अधिक वाढतं असं मानलं जातं. काही लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खोटं बोलतात, फायदा मिळवण्यासाठी फसवणूक सुद्धा करतात, दुसऱ्यांचा विश्वास तोडतात. पण लक्षात ठेवा, या महिन्यात सत्याला खूप महत्त्व आहे. भगवान विष्णूंना सत्य खूप प्रिय आहे. म्हणूनच शक्य तितकं प्रामाणिक तुम्ही राहा. तिसरं आहे, अन्न वाया घालवू नका. मैत्रिणींनो, अन्न म्हणजे अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आहे. अनेक लोक थाळीमध्ये जास्त अन्न घेतात आणि ते नंतर फेकून देतात. अधिक मासात अन्नाचा अपमान करणे खूपच अशुभ मानले जाते. असं केल्याने घरामध्ये आर्थिक समस्या वाढतात आणि लक्ष्मी टिकत नाही असं म्हटलं जातं. म्हणूनच जितकं आवश्यक आहे तितकंच अन्न घ्या आणि शक्य असेल तर गरजूंना अन्नदान करा. व्यसनांपासून दूर राहा. दारू, तंबाखू, सिगारेट, वाईट सवयी या सर्व गोष्टी या महिन्यात पूर्णपणे तुम्ही टाळाव्यात. कारण अधिक मास हा शरीर, मन शुद्ध करण्याचा काळ आहे. या महिन्यात जर कोणी व्यसन सोडण्याचा संकल्प केला
तर त्याला मानसिक शक्ती मिळते असं मानलं जातं. 5वा आहे देवपूजा टाळू नका. काही लोक म्हणतात आज वेळ नाही, उद्या करूत. पण अधिक मासात देवाचं स्मरण करणं अत्यंत आवश्यक मानलं जातं. दररोज फक्त 5 मिनिटे जरी असली तरी देवासमोर दिवा लावा, नामस्मरण करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि आपलं मन शांत होतं. 6वा आहे गरीब आणि गरजूंना कमी लेखू नका. मित्रांनो, गरिबांचा अपमान करणं, त्यांना हिणवणं किंवा मदत मागितल्यावर त्यांना वाईट बोलणं हे खूप मोठं पाप मानलं गेलेलं आहे. या महिन्यात शक्य असेल तशी मदत करा. थोडंसं अन्न, कपडे किंवा प्रेमाचे 2 शब्द बोला. यामुळे मोठं पुण्य मिळतं. 7वा आहे घरात सतत नकारात्मक बोलू नका. माझं काहीच चांगलं होत नाही, नशीबच खराब आहे, आपल्यावर संकटच संकट आहे. अशा सततच्या नकारात्मक गोष्टी घराचं वातावरण खराब करतात. अधिक मासात सकारात्मक विचार ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण या काळात मनाची ऊर्जा जास्त प्रभावी असते असं मानलं जातं. 8वा आहे झाडांना विनाकारण नुकसान करू नका. तुळस, पिंपळ, वड, उंबर झाडांना हिंदू धर्मात पूजनीय मानलं गेलेलं आहे. अधिक मासात झाडं तोडणं, त्यांना नुकसान करणं हे सर्व टाळावं. उलट तुम्ही झाडांना पाणी घाला, तुळशीसमोर दिवा लावा. यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. 9वा आहे आई वडिलांचा अपमान करू नका. मैत्रिणींनो, आई वडील म्हणजे चालते बोलते देव असतात. त्यांच्याशी वाईट वागणं, त्यांना दुर्लक्षित करणं, त्यांचा सतत अपमान करणं हे खूप अशुभ मानलं जातं. अधिक मासात त्यांचा आशीर्वाद घेणं खूप शुभ मानलं गेलं आहे. 10वं म्हणजे दुसऱ्याच्या यशावरती अजिबात जळू नका. मत्सर, ईर्ष्या, दुसऱ्याचं वाईट हो अशी इच्छा या भावना मनाला अशांत करतात. या महिन्यामध्ये स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष द्या आणि दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानायला शिका. आता आपण जाणून घेऊया अधिक मासामध्ये कोणत्या गोष्टी केल्याने पापातून मुक्ती मिळते. भगवान विष्णूचं नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा हा मंत्र म्हणा. यामुळे मन शांत होतं, भीती कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. गीता किंवा धार्मिक ग्रंथ वाचा. मैत्रिणींनो, दररोज थोडासा वेळ काढून भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम किंवा रामरक्षा वाचा. यामुळे मनाला आधार तर मिळतोच आणि विचारसुद्धा सकारात्मक होतात. 3रं आहे अन्नदान करा. अधिक मासात अन्नदानाला खूप मोठं महत्त्व आहे. एका भुकेलेल्या व्यक्तीला जेवण दिलं तरी मोठं पुण्य मानलं जातं. शक्य असेल तर पक्ष्यांना दाणे टाका, गाईला भाकरी द्या. 4थं आहे तुळशीपुढे दिवा लावा. दररोज संध्याकाळी तुळशीपुढे तुपाचा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. यामुळे घरातील नकारात्मकता बाहेर जाईल आणि घरामध्ये शांती वाढते. 5वा आहे दानधर्म करा. कपडे दान करा, अन्न दान करा, पाण्याची व्यवस्था करा. दान केल्याने अहंकार कमी होतो आणि मनसुद्धा निर्मळ होतं. 6वं आहे उपवास आणि संयम पाळा. अधिक मासात काही लोक एक वेळ जेवतात, काही लोक साधं अन्न खातात. यामागचा उद्देश शरीर आणि मन शुद्ध ठेवणं हा आहे. 7वं आहे घरात शांत वातावरण ठेवा. भांडणं, आरडाओरडा, वाईट शब्द हे टाळा. सकाळी भक्तिगीते लावा, देवाचं नामस्मरण करा. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहतं. विशेष उपाय कोणता तर ऐका मैत्रिणींनो. आता मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे.
अधिक मासात कोणत्याही गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा म्हणा. त्यानंतर गरजूंना केळी, चना डाळ किंवा पिवळ्या वस्तू दान करा. असं केल्याने मानसिक शांती मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल जाणवतात असं मानलं जातं. एक कथा सांगते मी तुम्हाला. मैत्रिणींनो, एका गावात एक व्यक्ती राहत होती. छोटीशी कथा आहे, ऐका. तो खूप श्रीमंत होता, पण सतत दुःखी असायचा. घरामध्ये भांडणं, मनात अस्वस्थता आणि कोणत्याही कामात यश मिळत नव्हतं. एकदा गावात आलेल्या एका संतांनी त्याला विचारलं, तू कधी दान केलं आहेस का? तो म्हणाला, नाही, मी फक्त स्वतःचाच विचार केला. संत म्हणाले, अधिक मास सुरू आहे. या महिन्यात रोज एखाद्या गरजूंना अन्न दे. त्या व्यक्तीने तसं केलं. हळूहळू त्याच्या घरातील वातावरण बदलायला लागलं. मन शांत होऊ लागलं आणि त्याला जीवनाचा खरा आनंद समजायला लागला. मैत्रिणींनो, ही कथा आपल्याला शिकवते की खरं सुख पैशामध्ये नसतं, तर चांगल्या कर्मामध्येच असतं. अधिक मासात म्हणायचे काही प्रभावी मंत्र कोणकोणते आहेत, तर लक्षपूर्वक ऐका. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री विष्णवेय नमः. लक्षपूर्वक ऐका. श्री विष्णवेय नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. ओम नारायणाय नमः. हे मंत्र मन शांत करण्यासाठी आणि भक्तिभाव वाढवण्यासाठी म्हटले जातात. जीवन बदलणारे काही छोटेसे नियम आहेत जे मी तुम्हाला सांगते, ते तुमच्या जीवनामध्ये उतरवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. मैत्रिणींनो, सकाळी लवकर उठा. देवाचं नामस्मरण करा. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. गरजूंना मदत करा. राग कमी करा. वाईट सवयींपासून दूर राहा. चांगले विचार मनामध्ये ठेवा. मैत्रिणींनो, अधिक मास हा भीतीचा महिना नाही, तर स्वतःमध्ये बदल घडवण्याची संधी आहे. या अधिक मास महिन्यामध्ये जर आपण मनापासून चांगली कर्म केली, तर जीवनामध्ये सकारात्मकता वाढू शकते. लक्षात ठेवा, देवाला मोठे दिखावे नको असतात, तर मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्कीच लिहा. आपल्या व्हिडिओला नक्कीच हाईप द्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तुमच्या आणि तुमच्या परिवारावरती भगवान विष्णूंची कृपा सदैव राहो. श्री हरी, श्री विष्णू.